गेल्या 2-3 वर्षातल्या सर्वसामान्यांना चक्रावणारे सत्तानाट्य, दर्जाहीन राजकारण या सर्व घडामोडी अंती विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप महायुती सरकार सत्तारूढ झाले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार विराजमान झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते आणि म्हणूनच राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या या सरकारकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. हे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर राज्यातील जनता आता महाराष्ट्रात कल्याणकारी राज्य अवतरेल अशी स्वप्ने बघत आहे. राज्यात विधानसभा निवडणूक प्रचारात गेल्या सव्वा महिन्याच्या कालखंडात दोन्ही युती आघाडी यांच्याकडून जो काही आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला त्याची अंमलबजावणी करणे आता सत्तारूढ महायुतीचे प्रथम कर्तव्य आहे. राज्यात गेल्या 2-3 वर्षात जे नाट्य सुरू आहे त्याला राजकीय तमाशा असेच सर्वसामान्य माणूस म्हणत आहे. कारण ग्रामीण पातळीवरच्या गावगुंडांच्या राजकारणात सुद्धा जे कधी घडत नाही अशा राजकीय घटना राज्यातील सत्ता स्थापनेच्या राजकारणात घडल्या आणि संपूर्ण देशात किंबहुना जगात असणारी राज्याची आदर्श परंपरा, वारसा, छत्रपती शिवरायांपासून ते असंख्य लोकोत्तर थोर नेत्यांची परंपरा या सत्तेच्या साठमारीत अक्षरशः पायदळी तुडवली गेल्याचे देशाने पाहिले आहे. सामान्य माणसांचा लोकशाहीवरील विश्वास उडून जाण्यासारखी परिस्थिती आपण अनुभवतो आहोत. सुदैवाने आता नवीन सरकार सत्तारूढ झाले आहे. या सरकारने आता युद्ध पातळीवर कामाला लागून राज्याची विस्कटलेली घडी बसवण्याचे काम प्राधान्याने केले पाहिजे. गेल्या 4 महिन्यात बसलेल्या आसमानी संकटाच्या तडाख्याने राज्यातील शेतकऱ्यांची कंबरडेच मोडल्यासारखी अवस्था झाली आहे. सर्व खरीप नगदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. सोयाबीन, ऊस, कापूस, धान, कांदा, तूर आदी पिकांचे भाव निश्चित झाले नाहीत. संपूर्ण राज्यातील शेतकरी हताशपणे, मूकपणे राज्यातील सत्ता नाट्य बघत होता. याच कालावधीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. आर्थिक मंदीने लाखो तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर नवीन व्यवसाय, उद्योग, रोजगारीच्या वाढीचे प्रमाण अल्प असल्याने सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गेले वर्षभर राज्य मोठ्या संख्येने असणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाने ढवळून निघाले. मात्र टिकाऊ आरक्षणाचे अद्याप भिजत घोंगडे वर्षानुवर्षे तसेच आहेत. गरजवंत मराठा अद्याप अस्वस्थ आणि असमाधानी आहे. नवीन सरकारकडून समाजाला यावर ठोस तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. महायुती आघाडी या दोन्ही पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर जाहीरनाम्यात रोजगाराची हमी देण्यात आली आहे. सरकारात मंत्री कोण आहे हे सर्व सामान्य प्रश्न सामान्य माणसांच्या दृष्टीने गौण आहेत. मात्र महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रात ज्या अभूतपूर्व परिस्थितीतून खडतर मार्गक्रमण करतोय त्यातून राज्याला बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. छत्रपती शिवराय, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचा नुसता जप करून चालणार नाही. या राज्यातील शेतकरी सावरला जाणे गरजेचे आहे. तरुणांच्या हाताला काम आणि कष्टकरी कामगार मजूर यांना कष्टाचे योग्य दाम मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळणे काळाची गरज आहे. राज्यात एकीकडे हजारो कोटींची बेनामी मालमत्ता भ्रष्टाचारातून कमवून समाजात उजळ माथाने वावरणारे तुरुंगवास भोगून सत्तेत बसलेले राजकारणी ठायी ठायी दिसतायत, तर दुसरीकडे 5-50 हजार रुपयाच्या कर्जापायी आत्महत्या करणारा गरीब शेतकरी, तर दुसरीकडे याच शेतकरी शेतमजुरांची मुलं परिस्थितीने दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाहीत. शिकला तरी नोकऱ्या नाहीत. प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे. परिणामी नैराश्याने ग्रासले जाऊन आत्महत्या करत आहेत. असे संतापजनक विदारक चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या चिता रोज धडधडतच आहेत. राज्य शेतकरी आत्महत्यांमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. हे राज्याला भूषणावह आहे का, याचा विचार वेळीच गांभीर्याने केला पाहिजे. कृषीप्रधान देश आणि राज्याची सरकारची धोरणे, कायदे खऱ्या अर्थाने शेतकरी हिताची बनवली जाणे ही आजची काळाची गरज आहे. शेतमालाला योग्य हमी भाव, मुबलक स्वस्तात वीज, पाणी, अनेक अन्यायी कर आकारणीतून पूर्णपणे मुक्ती, सुलभ आणि बिनव्याजी कर्ज असे काही महत्वाचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात याव्या. अन्यथा देशातला शेतकरी जर देशोधडीला लागून नामशेष झाला तर या देशाचाही विनाश अटळ आहे. नवीन सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमुक्त करून त्यांना दिलासा द्यावा. कर्जमुक्तीचे हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी आता सरकारची आहे.